नमस्कार मित्रांनो, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण नीट 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर BAMS गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेससाठी किती जाऊ शकतो याचा विचार करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा नवीन MBBSचे कॉलेजेस इन्क्रीज होत आहे. आत्ता ह्या वेळेस 10 ते 12 नवीन MBBSचे कॉलेजेस येत असल्यामुळे BAMSचा कट ऑफ हा डिक्रीज नक्कीच होईल. त्याचबरोबर जे पेपरची लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट असल्यामुळे थोडाफार त्याचाही इफेक्ट BAMSच्या कट ऑफवर येणार आहे. थर्ड राऊंडनंतर कट ऑफ हा खूप कमी जातो, कारण की व्हेरियस फॅक्टर्स हे मॅटर करत असतात. काही स्टुडंटला MBBSसाठी ॲडमिशन होतं, तर काही स्टुडंट रिपीट करायसाठी जातात. त्यामुळे नवीन कॉलेजेस आल्यामुळेही थर्ड राऊंडनंतरचा कट ऑफ हा कमी होतो. लो स्कोर असेल व आपण स्पॉट राऊंडमध्ये व्यवस्थितरित्या ट्राय केलं तर आपलं फक्त कॉलेजच्या फीजवर, मेरिटच्या फीजवरही ॲडमिशन होऊ शकतं. ते पण खूप कमी फीजमध्ये आपलं स्पॉट राऊंडमध्येही ॲडमिशन होतं. त्याच्यामुळे कट ऑफ हा खूप खाली जातो. आता नवीन BAMS कॉलेजेस येणार आहे. आता लास्ट इयरही 10 ते 12 नवीन BAMS कॉलेज आल्याने कट ऑफ खूप कमी गेलता. यावर्षीही 6 ते 8 नवीन BAMS कॉलेज नक्कीच येणार आहेत. त्यामुळे कट ऑफ आणखी कमी होणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जो गव्हर्नमेंट BAMSचा व प्रायव्हेट BAMSचा कट ऑफ सांगणार आहे, त्याच्यामध्ये हा मोस्टली थर्ड राऊंडसाठी आहे. सेफ स्कोर फॉर BAMS अंटील थर्ड राऊंड. आता याच्या खाली कट ऑफ जाण्याची शक्यता आहे थर्ड राऊंडनंतर, कारण की थर्ड राऊंडनंतर स्पॉट होतात, इंटर होतो, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की मॉपअप वगैरेच होतात. तर अशामुळे त्या थर्ड राऊंडनंतर कट ऑफ अजूनही कमी जातो. तर आत्ता आपण गव्हर्नमेंट BAMSसाठी कट ऑफ पाहू की जास्तीत जास्त गव्हर्नमेंट BAMSसाठी किती स्कोर लागतो आहे. आता ह्या स्कोरमध्ये डिफरन्स येऊ शकतो, कारण की ओव्हरऑल SML अँड ऑल इंडिया रँकवर सर्व कट ऑफ हा डिपेंड असतो. तर ओपन कॅटेगरीचा विचार केला, एक साधारण 445 ते 450 मार्क असतील थर्ड राऊंडपर्यंत तर सीट अलॉट होऊ शकते. थर्ड राऊंडनंतर सीट वॅकंट असेल तर अजूनही कट ऑफ कमी होईल. OBC 445, SC 395 ते 400 मार्क्स SC कॅटेगरीसाठी कमीत कमी आपल्याला पाहिजे. विजय कॅटेगरीचा विचार केला तर 435 मार्क थर्ड राऊंडपर्यंत विजय कॅटेगरीसाठी. आता NT1साठी 410, NT2साठी 440 आणि NT3साठी 445 मार्क असतील तर आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या BAMS कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं. आता EWS ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये EWSच्या सीट्स अवेलेबल असतात. 450+ EWS आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप कमी जातो. 270+ तुम्हाला मार्क्स असतील तर EWS कॅटेगरीमधून तुम्हाला ST कॅटेगरीमधून तुम्हाला ही ॲडमिशन भेटू शकते. तर प्रायव्हेट कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे, आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर तुमची ओपन कॅटेगरी असेल व तुम्हाला 300+ मार्क्स असतील तर थर्ड राऊंडपर्यंत तुम्हाला ॲडमिशन नक्कीच मिळू शकतं. जर आपल्याला OBC कॅटेगरीचा विचार केला 297 मार्क्स, SC कॅटेगरीसाठी 295 मार्क्स तर ST कॅटेगरीसाठी 230+ मार्क असतील तर ॲडमिशन नक्कीच होईल. विजेसाठीही 300+ मार्क असतील तर ॲडमिशन होतात. NT1, NT2 आणि NT3चा ओव्हरऑल 295+ स्कोर असेल तर इथेही ॲडमिशन होऊन जाईल. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS कोटा नसतो, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पूर्णपणे ओपन कॅटेगरीमधून EWS मुलांची ॲडमिशन होते. परंतु जे स्कॉलरशिप आहे आपल्याला EWSमध्ये स्कॉलरशिप नक्कीच मिळते. ओपनमधून जरी झाले तरी स्कॉलरशिप आपल्याला EWSच्या कॅन्डिडेटला 50% एवढी प्रोव्हाइड केली जाते. आता ज्या विद्यार्थ्यांचे 295 ते 300 पेक्षा मार्क्स कमी आहे ते थर्ड राऊंडनंतर त्यांना ॲडमिशन मिळू शकते. जर नवीन कॉलेजेस आले, कट ऑफ डिक्रीज झाला, MBBS ॲडमिशनचे BAMS ॲडमिशन होतात आणि किंवा मग त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी लो स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्राय केलं तरी चालेल. डीम्ड युनिव्हर्सिटीबद्दल अजून माहिती हवी असेल तर एक व्हिडिओ नक्कीच आपण बनवूया. परंतु डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही. तर आम्हाला अदर काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारा. आता अदर स्टेट जर ॲडमिशनचा विचार करत असाल, तुमचा स्कोर 140-150+ असेल तर MP, कर्नाटका, पंजाब अशा ठिकाणी आपण ॲडमिशन करू शकतो. तर MPमध्येही कमी स्कोअरमध्ये व कमी खर्चांमध्ये ॲडमिशन मिळते. कर्नाटकही बेस्ट स्टेट आहे. पंजाबमध्ये तर एक साधारण 10 ते 11 लाखाच्या पॅकेजमध्येही ॲडमिशन होते. खूप कमी फीज असेल तरीही पंजाबमध्ये ॲडमिशन होऊ जाते. तर अदर स्टेटला 140+ मार्क्स हवे आहेत. त्याच्यामध्ये लो फीजमध्ये आपलं अदर स्टेटमध्ये 140+ मार्क्स असतील तर ॲडमिशन नक्कीच होईल. त्याच्याचबरोबर अदर स्टेट म्हणजे एक ओपन स्टेट असते. PCBसाठी 150+ मार्क्स,
फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी या तिन्ही मिळून 150+ मार्क असतील तर आपलं ॲडमिशन नक्कीच होईल. तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड काही अडचण असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा किंवा कॉल करा. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तरीही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. 4200 रुपये आमची पेड काउन्सिलिंगची फी आहे. स्टेट प्लस AIQची 6000 रुपये आहे. थँक्यू.